तर पिंपरीमध्ये प्रचार करताना अजित पवारांनी मी ज्यांना संधी आणि ताकद दिली ते सोडून गेल्याचं म्हणत डिवचलं आहे। तर मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर त्याला सोडत नाही असं देखील यावेळेला अजित पवारांनी म्हटलं। आम्ही योग्य माणसाला संधी देण्याचं काम करतो। काही लोक मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गेली सोडून। त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते, कशा पद्धतीने तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। पक्षात काही लोक छुपे होते ते आता थेट उघडपणे गेले। आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं। संतोष धुरींच्या भाजपा प्रवेशावरून आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे। दरम्यान मुंबईतील निवडणुकीमध्ये श्रेय चोरणाऱ्या टोळीत लहान बालकही सहभागी झाले अशी टीका फडणवीसांनी केली होती। यावर मुख्यमंत्री कदाचित त्यांच्या 2 पालकमंत्र्यांबद्दल बोलत असावेत असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केला। संतोष दोरी यांनी सुद्धा मनसेमधून बघा काही लोक छुपे होते ते उघड गेले। तर मुंबईत खरं तर मुंबईमध्ये श्रेय घेणारी टोळी जे आहे ते सक्रिय झाली आणि त्या टोळीमध्ये 2 बालक सहभागी झालेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ते त्यांच्या 2 पालकमंत्र्यांबद्दल बोलत असतील। मुंबईमध्ये क्रेडिट चोर, वोट चोर आणि नोट चोर ही भाजपच आहे हे कळलेलं आहे। तर मीडिया ट्रायलमुळे मला चांगलं वाईट भोगावं लागलं असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। दोष नसताना मला भोगावं लागलं असं देखील धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलेलं आहे। मला माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाची एकूणच आर्थिक परिस्थिती सगळ्या चॅनलची कशी चाललेली आहे, मराठी चॅनल्सची। त्यामुळं त्यांना काय लागतं, काय पाहिजे असतं, कसं एखाद्याचं मीडिया ट्रायल हे सगळं भोगले आहे। म्हणजे चांगलं भोगलं पत्रकारांनी केलेलं आणि दोष नसताना आपल्याला भोगावे लागले त्याच्या बाबतीत माझं काही दुमत नाही। 364 दिवस तुम्ही आम्हाला बोलवत नाहीत, पण जे काही ठोकायचंय ते ठोकून काढता। एक दिवस आम्हाला बोलता येत आणि तो दर्पण देईल। आम्ही काही पत्रकारांच्या समोर किंवा पत्रकारांपेक्षा हुशार आहोत असं नाही। माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की 364 दिवस तुम्ही आम्हाला आरसा दाखवता आणि 6 तारखेला बाळशास्त्रीच्या जयंतीच्या निमित्तानं दर्पण दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला आरसा दाखवतो। याच्या पलीकडे दुसरं काही मला म्हणायचं नाही। मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात चांगलीच जुंपली आहे। मेवणी महापौर असताना मेहतांनी पालिकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रताप सरनाईकांनी केला। तर सरनाईक स्वतः मोठे भूमाफिया आणि भ्रष्टाचारी असल्याची टीका नरेंद्र मेहतांनी केली। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16 जानेवारीला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायचा आमचा प्रयत्न होता, परंतु नाही झाली। हे एका दृष्टीने बरंच झालं, कारण शेवटी मीरा भाईंदरची भारतीय जनता पक्ष हा फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कंपनीचा आहे। स्वतः महापौर असताना, स्वतःची मेवणी महापौर असताना त्यांनी ह्या महानगरपालिकेवर अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला ओरबडलं, लुटलं। स्वतः त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केले, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते सादरीकरण त्यांनी केलं। ज्यांनी बलात्काराचा आरोप त्यांच्यावर केला त्यांना उमेदवारी दिली। सरनाईक साहेब स्वतः खूप मोठे भूमाफिया आहे। त्यांच्यावर ईडीची धाड कशाला पडली, 100 एकर जमीन टिटवाळाला केलेली म्हणून ते भूमाफिया ते आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली। आमच्यावर अशी कुठली कारवाई झाली नाही। मीरा भाईंदरला पण त्यांनी सरकारी जमीन 80 कोटीची जमीन मात्र 3 कोटीला महाविकास आघाडी सरकार असताना घेतली। यादीमध्ये काय गडबड झाला तर मेहताने केली, बरोबर झाला तर तुम्ही केली, असं कसं होईल? तर मुंबई आणि ठाण्यामध्ये जशी संधी मिळाली तशी पुण्यात मिळाली नाही असं नीलम गोरेंनी म्हटलंय। पुण्याकडे रसद पुरवठा करणारं कोठार म्हणून पाहिलं जातं असं नीलम गोरेंनी म्हटलं। निवडणुकीत गुन्हेगारांना वापरण्याचं राजकारण सुरू आहे। अजितदादांचं नाव न घेता गोरेंनी हा निशाणा साधला। प्रमुख विरोध अर्थातच जो मोठा पक्ष आहे तो उघड आहे नाव, सगळ्यांना माहिती आहे। ते शिवसेनेला तशी स्वतः जशी आम्हाला मुंबईमध्ये संधी मिळाली का ठाण्यात जशी संधी मिळाली तशा प्रकारची आम्हाला संधी मिळाली नाही। त्यामुळे पुणेकरांच्याकडे कायम एक कुठेतरी रसद पुरवणारं कोठार अशा पद्धतीने बघितलं गेलं असं मला वाटतं। काही गुन्हेगारांना बरोबर निवडणुकीच्या आधी बाहेर काढलं जातं, नंतर परत अटक केली जाते।
हे जे प्रकार सगळे चाललेले आहेत गुन्हेगारांना वापरण्याचं जे राजकारण चाललंय तर त्याचे जे जनतेने बघा कोण